शुभ असते आत्ताच या ठिकाणी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश झालेला आहे। तदनंतर शेख रियाज भाई, दिनेश राजपूत नगरसेवक, राजेश गायकवाड नगरसेवक, शैलेश चव्हाण नगरसेवक, बजरंग मगर नगरसेवक, रोहित तांबे नगरसेवक, गणेश खैरे नगरसेवक आणि इम्रान कुरेशी नगरसेवक, बाजार समितीचे संचालक रजनीकांत नजर, काकासाहेब पाटील, मधुकर पवार, बद्री गायकवाड, त्यानंतर रावसाहेब जगताप, सुभाष आवळे सर, दिगंबर गायकवाड, माजी नगरसेवक वादेश कुरेशी, सय्यद हिकमत काका, सारंगधर आबा डिके माजी पंचायत समिती सदस्य, वाल्मिक बोडरे पंचायत समितीचे माजी सदस्य, उत्तमराव पवार माजी पंचायत समिती सदस्य, त्यानंतर बबनराव बसके पंचायत समितीचे विद्यमान सदस्य, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुभाष आबा धोत्रे, तदनंतर प्रताप धोरडे माजी सभापती बाजार समिती, प्रभाकर बापू बारशे पंचायत समितीचे उपसभापती, सकाळी चन्ने, शिवाजी पाटील काळे, तदनंतर आदरणीय सुदाम भडके सरपंच वायगाव आणि त्यांची प्रचंड टीम या ठिकाणी पक्ष प्रवेश करत आहेत, जावेद पटेल त्यांचे सर्व सहकारी। तदनंतर मी आदरणीय साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की जवळजवळ आपल्या या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघातील असंख्य सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी, त्यानंतर विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर असे जवळजवळ 1000 पेक्षा जास्तीचा प्रवेश सोहळा आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्री या ठिकाणी होत आहे। सगळ्यांनी टाळ्या वाजून या गोष्टीचं स्वागत करावं। आणि मी साहेबांना शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख यांना शब्द देतो की इथून पुढच्या काळात कुठली गद्दारी, कुठली फितोरी या ठिकाणी होणार नाही आणि आदरणीय स्वर्गीय लोकनेते वाणी साहेबांचं आणि मातोश्रीचे नातं इथून पुढच्या काळात कायमस्वरूपी अबाधित राहील असा शब्द या ठिकाणी देतो। आणि आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 शब्द सांगावे। सर्वप्रथम मी माननीय उद्धव साहेबांचा मनापासून आभार मानतो तर त्यांनी मला आपल्या पक्षात प्रवेश दिला। व या प्रसंगी मी साहेबांना एवढंच आश्वासन देतो की मागच्या लोकांनी जी गद्दारी केली, मला 1000 कोटी रुपये दिले तरी मी अशी गद्दारी करणार नाही, कारण की माझ्या रस्त्यात गद्दारी नाहीये। याच्या पुढे वाणी साहेबांनी जो वारसा चालवला शिवसेनेबरोबर तसंच मी 100% तसंच पाहिल, एवढंच शब्द या प्रसंगी देतो। माझे असंख्य कार्यकर्ते आज इथे आले, सगळ्यांना खूप गैरसोय झाली, त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे आभार मानतो व क्षमा पण मागतो। एवढं कालच सांगितल्यावर सगळे आले त्याबद्दल परत एक बार धन्यवाद देतो। हा तुमच्यामध्ये सगळा भेसळीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे, तो भेसळीचा कार्यक्रम तुला मान्य आहे का? जे काही हिंदुत्वाच्या नावाखाली यांनी थोतांड माजवलेलं आहे, हे हिंदुत्व माझं नाही, माझं हिंदुत्व वेगळं आहे। काल परवाकडेच म्हणजे कालच महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार बुणगे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले। आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाहीये, पण हे जे बाजार बुणगे आहेत यांना महाराष्ट्र आपल्या टाचेखाली घ्यायचं आहे। त्यांना कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा वीरांचा महाराष्ट्र आहे। हा आता जास्त काही बोलत नाही, कारण सभेला सुरुवात झाल्यानंतर मग आपल्या तोफा धडधडायला सुरुवात होतील। सगळ्याच आता बोललो तर मग सभेत काय बोलणार, पण आपल्याकडे बोलण्यासारखं खूप आहे। पण काल जे बाजार बुणगे हा शब्द मी मुद्दामून वापरतोय, कोण तो तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल, मला वाटतं नागपूरला येऊन गेले, नागपूरला येऊन गेला हा बाजार बुणगा आणि आम्हाला खतम म्हणजे उद्धव ठाकरेंना खतम करा, पवार साहेबांना खतम करा, हिंमत असेल तर येऊन बघ, कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून घेतो। तर आज तुमच्यावरती एक महत्वाची जबाबदारी टाकतोय, कारण वैजापूर हा आपला मतदारसंघ। मी खास करून वाणी कुटुंबियांना धन्यवाद देतोय की वाणी साहेब आज आपल्यात नाहीये, पण वाणी साहेबांची निष्ठा घेऊन त्यांचं कुटुंबही शिवसेनेसोबत राहिलेलं आहे, त्यांना मी खास धन्यवाद देतोय। आणि ज्या वाणी साहेबांनी एक मनाचा मोठेपणा दाखवला होता, गेल्या वेळेला सुद्धा मी वाणी साहेबांना साजरं धरलं होतं की वाणी साहेब आपणच तिकडे हक्कदार आहात, आपण तिकडे उमेदवार म्हणून उभे राहा। मला म्हणाले की उद्धवजी आता खूप जण नवीन माणसांना पुढे आणू, आता त्यांना काय कल्पना की असा गद्दार निघेल, तर ह्या गद्दारीला गाडून पुन्हा आपली निष्ठा, निष्ठेचा भगवा झेंडा हा वैजापूरवरती पुन्हा एकदा फडकावा ही एक तुमच्याकडनं अपेक्षा करतो। नवी तशी तुमच्यावरती मी जबाबदारी देतो। पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मला वाटतं वैजापूरला मी येईनच, पण
वैजापूरच्या विजयाची जबाबदारी तुमच्यावरती देतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मातोश्रीवर सध्या हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सुरू आहे आणि या खरं तर अमित शहा काल संभाजीनगरमध्ये असतानाच भाजपला मोठं खिंडार आज पडलेलं दिसतंय. वैजापूरचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे आणि आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि मातोश्रीवर हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. त्यांच्याबरोबर अनेक सरपंच आहेत, त्याचबरोबर अनेक नगरसेवक असल्याचं त्यांनी सांगितलंय. तर ठाकरेंनी आता भाषण केलं आणि वैजापूरच्या विजयाची जबाबदारी तुमच्यावर असल्याचं सांगितलेलं आहे.